असणार हे नक्की, पण हा तिचा भूतकाळ तिला कधी ना कधी आठवेल. पण त्याआधी आपल्याला तिचा भूतकाळ कळायला पाहिजे. माझं छानसं छोटंसं कुटुंब होतं. त्या कुटुंबात मी आणि माझा दादा माझ्यासाठी सगळं काही होता. आई, बाबा, मित्र, सगळं. आमच्या बाबांनी हे उभं केलेलं साम्राज्य मी आणि माझा दादा पुढे नेत होतो. आणि या सगळ्या प्रवासात माझ्या आयुष्यात यशवर्धन आले. तुला आता कळलंच असेल, माझ्या शक्तीचा भूतकाळ काही साधा सोपा नाहीये. छळ कपटाच्या सावलीत तो झाकला गेलाय. त्यावर उजेड पाडायला हवा. शिवा, माणसाच्या रूपातल्या हैवानाचा शेवट व्हायला हवा. आमच्यावर झालेल्या अन्यायाचा न्याय व्हायलाच हवा. होणार, न्याय होणार. शंभू महादेव आणि आदिशक्ती आमच्या पाठीशी उभेत. हा शिवा ढालीसारखा उभा राहणार शक्तीसोबत. तिच्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला आधी आपल्याशी भिडावं लागेल. तुम्ही टेन्शन नका घेऊ. आपण शक्तीची साथ कधीच नाही सोडणार. आपल्या बोलण्यावर तुमचा जर विश्वास नसेल तर आपण लिहून पण द्यायला तयार आहे. ज्यांनी कपट केलंय, ज्यांनी पाप केलंय, त्यांच्या पापाचा खडा भरणार, लवकरच भरणार. पण त्याआधी सांगा, या सगळ्या मागे कोणाचा हात आहे? कोण आहेत ती माणसं? कोण आहे तो राक्षस? आत्ता नावं सांगत जाऊन जमिनीत काढतो त्या लोकांना मी. ज्याच्या त्याच्या प्रार्थनात जे लिहिलंय तेच घडणार आहे. शिवा, त्या पापी माणसाचा शेवट नक्की होणार. त्या माणसाचं सत्य जगासमोर नक्कीच उघडकीस येणार आहे. शिवा, तो माणूस दुसरा तिसरा कोणीही नसतो.